नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे आज शुक्रवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. यावेळी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आज शहरात राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच राज्यपालांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील काही रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती. बेंगळुरू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम चंद्रशेखर यांनी शुक्रवारी बेळगावला भेट दिली. तसेच पोलीस परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पोलीस पथकांची मानवंदना स्वीकारली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा पोलीस विभागाचे संचलन करण्यात आले. पोलीस परेड मैदानावर झालेल्या संचलनात पोलीस दलाच्या विविध तुकड्यांचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. आज शुक्रवारी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे बेळगावात आगमन झाल्यानंतर ते विटीयू कॅम्पस येथे एआययू दक्षिण विभागाच्या कुलगुरूंच्या 2023 आणि 24 कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या इतर अधिकाऱ्यांसह बेळगाव रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकाची पाहणी केली. प्रवाशांच्यासाठी येथे उपलब्ध असलेल्या सुविधा, स्थानकाची परिस्थिती आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या बाबीबाबत सुधारणा जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. मात्र या पथक संघाच्या भेटीची तारीख अद्याप निश्चित समजली नसून कर्नाटक राज्यातील ज्या शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात आली आहे त्या शहरांना हे पथक भेट देणार आहे. तथापि तपासणी पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय नगर विकास विभागाकडे या पाहणीचा अहवाल सादर केला जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता परमपूज्य ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर मुंबई येथील नेरूळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख नेते, कीर्तनकार, वारकरी संप्रदाय आणि हजारो भाविकांनी वैकुंठवासी बाबा महाराजांचे अंतिम दर्शन घेतले. अध्यात्मासाठी सर्वस्व अर्पण केलेले बाबा महाराज सातारकर यांचे खरे नाव निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. पावसाअभावी यंदा पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातच साखरेचे उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. सुमारे 1 लाख हेक्टरमधील ऊस पिकाची हानी झाली आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या बेळगाव जिल्ह्यात साखर कडू होणार आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत उरले धान्य पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच आहे. माळरानावरील भात कापणीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला असून पावसाअभावी माळरानावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र यातूनही उरले पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. पशुसंगोपन खात्यामार्फत राबविण्यात आलेल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 49,350 श्वानांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित श्वानांसाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. अलीकडे कुत्र्यांचे हल्ले वाढले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याने ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली आहे. खानापूर शहरात तसेच बस स्थानक परिसरात चोरीचे प्रकार वाढलेले आहेत. मात्र बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय नसल्यामुळे चोरांचे फावते आहे. यासाठी तातडीने बस आगार प्रमुखांनी बस डेपो आवारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करावी अशा मागणीचे निवेदन गर्लगुजी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद पाटील यांनी बस आगार प्रमुख महेश तिरकण्णावर यांना गुरुवारी दिले. या आठवड्यात पुन्हा एकदा आकाशात एक सुंदर खगोलशास्त्रीय घटना पाहायला मिळणार आहे. वास्तविक उद्या शनिवारी 28 आणि रविवारी 29 ऑक्टोबरच्या रात्री आंशिक चंद्रग्रहण होणार आहे. यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणानंतर महिन्यातील ही दुसरी खगोलीय घटना असणार आहे. Space.comच्या अहवालानुसार हे चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर, भारतातील दिल्ली, कोलकाता, मुंबई, नागपूर, चेन्नई, कोल्हापूर, अहमदाबाद, अमृतसर, बेंगळूर यासह अनेक शहरांमध्ये दिसणार आहे. 28 ऑक्टोबरच्या रात्री म्हणजेच 29 ऑक्टोबरच्या पहाटे 1:05 सुरू होणारे हे चंद्रग्रहण पहाटे 2:24 संपेल. सरकारी एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार चंद्रग्रहणाचा कालावधी एकूण 1 तास 19 मिनिटे चालणार आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर बेळगावतर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सारस्वत भवन खडे बाजार शहापूर येथे सायंकाळी 5:30 वाजता नृत्य, नाट्य व गायन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजाच्या बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. कलमट रोड बेळगाव येथे आज दुपारी टाटा टेक्सॉन कार आणि ट्रकचा अपघात झाला. नेहमी वर्दळ असणाऱ्या या कलमट रोडवर दुकानासमोर वाहने पार्क करण्यात येतात. परिणामी या अरुंद गल्लीमध्ये दोन्ही बाजूने वाहनधारकांना वाहने चालवण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे मोठे अपघात हे नेहमीचेच बनले आहे. आज झालेल्या या अपघातात कारच्या उजव्या बाजूला ट्रकने घासल्याने कार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
हलगा येथील गोपाळकृष्ण महाराज यांचे गुरुवारी वयाच्या 80व्या वर्षी देहावसन झाले. शुक्रवार दिनांक 27 रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. गोपाळकृष्ण महाराज यांचे देहावसन झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच शुक्रवारी सकाळपासून अनेकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. हलगा ग्रामस्थांच्या निर्णयानुसार त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले व त्या ठिकाणाला गोपाळकृष्ण महाराजांचे समाधी स्थळ म्हणून संबोधित करण्यात आले. दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. जैन इंजिनिअरिंग, राणी चन्मानगर, पहिला, दुसरा आणि तिसरे रेल्वे गेट, माणिकबाग शोरूम, देशपांडे मंगल कार्यालय, कामाक्षी इंजिनिअरिंग, खानापूर मुख्य रस्ता, पाटील माळा, राघवेंद्र हॉटेल, शांती आयन, झोपडपट्टी परिसर, गुरुप्रसाद नगर, कावेरी कॉलनी, आरसी नगर, पार्वती नगर, भवानी नगर, राजीव गांधी नगर, सूर्यप्रसाद रेसिडेन्सी, गोडसेवाडी, नरगुंदकर कॉलनी, जेके फाउंड्री, विश्वकर्मा कॉलनी, जैतूनमाळ आदी परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.